नमस्कार मित्रांनो. तर आईची आवड निवड आपल्या सर्वांना पाठ असतं, पण बाबांचा आवडता रंग, त्यांचा छंद काय आहे किंवा त्यांची अपूर्ण इच्छा काय आहे, हे सर्व आपल्याला नसतं माहिती. तर आज आपण आनंदम हॉस्पिटलमध्ये आलो आहोत. तर आपण असेच काही प्रश्न इथल्या डॉक्टर्स आणि स्टाफला विचारू. चला. हॅलो सर. हॅलो. हॅपी फादर्स डे. थँक्यू. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आता. येस. तर तुम्ही वडील ह्या शब्दाचं एका वाक्यात वर्णन कसं करता? खरं तर एका वाक्यात बोलणं फार कठीण आहे, पण असा व्यक्ती जो नेहमी तुमच्या पाठीशी राहतो, एक मित्र बनून राहतो. हा, पण मी माझ्या वडिलांसाठी महत्वाच्या 3 गोष्टी देणार आहे. एक तर त्यांना मी ग्लुकोमीटर देऊ शकतो, जेणेकरून ते त्यांची शुगर चेक करू शकतात आणि भविष्यात जे काही डायबिटीस होणार आहे ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. दुसरी गोष्ट, मी त्यांच्यासाठी बीपी ॲपरेटस घेऊन देणार आहे, ज्यांना रेग्युलर ते बीपी चेक करत राहतील आणि बीपीचा आजार जो आहे तो लवकर पीक होईल. आणि तिसरी गोष्ट, त्यांना एक पल्स ऑक्सिमीटर देणार आहे, जेणेकरून ते त्यांचे पल्स आणि सॅच्युरेशन रेग्युलर चेक करतील. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिले की माझे वडील कामावर जायचे, पण त्यांचं शूज जो होतं फाटलेलं होतं. पण जेव्हा माझे पप्पा मला पहिल्या दिवशी घेऊन जात होते मला शाळेत सोडायला, पण तो स्वतःसाठी शूज न घेता माझ्यासाठी घेतले, हे मी डोळ्याने पाहिले आणि माझ्या डोळ्यात फर्स्ट टाइम अश्रू आला होता. एक वडील वो है जो पूरे समाज को लेके चलता है, और इफ father is not there, then you will not be able to, you have to struggle many things in your life, sir. So father is very necessary for everyone. वडील म्हणजे कणखरपणा. दॅट इज बेसिकली ते आपल्यासाठी उभे राहतात आणि आपल्याला मार्गदर्शन छान प्रकारे करतात. सो कणखरपणा इज द वर्ड फॉर इट. वडील ऍक्च्युली ही खूप मोठी संकल्पना आहे. ऍक्च्युली इन टर्म्स ऑफ इट सेल्फ इज अ व्हेरी बिग टर्म. सो तरी पण मी एका वाक्यात असं हे करायला गेलो डेफिनेशन, तर ते एक रिस्पॉन्सिबल पर्सन हू कॅन टेक ऑल द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फॅमिली फॉर इज हॅपीनेस. सो मी तसं म्हणेल की एक वडील म्हणजे एक जबाबदार व्यक्ती कुटुंबातला. सर्व वडिलांची आठवण बोलायला गेलं की वडिलांनी आजपर्यंत कधी आम्हाला डोळ्यामध्ये आश्रय येऊन दिले नाही. लहानपणापासून त्यांनी एवढी काळजी घेतली आहे की त्यांनी त्यांच्या सुखादुःखामध्ये आमचं सुखदुःख शोधलेलं आहे. तुमच्या वडिलांची अशी कोणती आठवण आहे जी तुमच्या हृदयात कोरून? तशा भरपूर आहेत, पण मेन म्हणजे सकाळी लवकर उठून आमच्यासाठी चहा बनवून देणं, संध्याकाळी आम्हाला फळं कट करून आवर्जून खायला देणं, हे आम्हाला लहानपणापासून नेहमी आठवण राहील. मी साधारण एक 6 वर्षांचा असेल त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला फर्स्ट टाइम बॅट कशी पकडता हे शिकवलं, आणि ती आठवण आणि ही म्हणजे त्यांच्यामुळे मला क्रिकेट खेळायचं जे वेड लागलं, दॅट इज बिकॉज ऑफ हिम. तर ह्या फादर्स डेला वेळ आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची. धन्यवाद.